काल आमची थर्ड फेसी भितर गोयच्या दोन्ही मतदारसंघाची निवडणूक झाली आणि गोयच्या जनतेन भरभरून असे मतदान या वेळाचेर केले, म्हणजे रिकॉर्डिंग मतदान, म्हणजे आतापर्यंतचे लोकसभा निवडणुकीक जाल्ले विक्रमी मतदान असे गोंया भितर जालें 75% एंड अबव। आणि तातूंतल्यान सगळ्यात गोष्ट बरी म्हळ्यार मॅक्झिमम मतदान जे आसा 3 मतदारसंघ, ज्या मतदारसंघा भितर उत्तरेक परी हांगासर 87%, साखरी 86.5%, वाळपय 82.97%, मय 83.11% आणि बिचोली 82%। म्हणजे उत्तरेक मोर दॅन अबव 80% अशा 5 मतदारसंघा भितर मतदान जालें। आणि दक्षिण गोंया भितर हायेस्ट वोटिंग जे आसा ते साणे हांगासर 82.22%, सावर्डे 79.80%, 98% आणि काणकोण 78.52%। आणि त्यामुळे दोन्ही मतदारसंघामध्ये पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जे आम्ही अपेक्षित करताले की 75% त्याच्या वयर मतदान जावपाक जाय आणि खऱ्या अर्थान एक बरे विक्रमी मतदान हे जाल्ले आसा। आणि हे करता आसतना सांगपाक बऱ्याचसाठी ज्या तरेचे रिपोर्ट्स आम्ही पळयता की नवीन मतदार आसतले किंवा विविध महिला आसतले, युवा आसतले, या सगळ्यांनी बहुतेक भारतीय जनता पार्टीक मतदान केल्लें आसा आणि सर्व खरीबर बरी गोष्ट आसा। ज्यांच्यानी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाचे जे सरकार चलता त्या सरकाराक मतदान केलें। आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचे जे गोंयांत सरकार आसा त्यांच्या लिडरशिपीक हे मतदान केल्लें आसा। आणि ताणे करता आसतना हांवें पळयलें की आमचे सगळे मंत्री आमदार ज्या तरेन त्यांच्यानी आपापल्या मतदारसंघा भितर काम केलें, गेले 3 महिने सगळ्यांनी स्वता झुकून दिले, घरोघर प्रचार आसत, बारीक बारीक कॉर्नर मिटींग आसत आणि पूर्णपणे स्वतः निवडणुकीक असेंब्लीक रावतात अशा पद्धतीचे काम या सगळ्या आमदार मंत्री हे करपाक शकले। आणि म्हणूनच तर विक्रमी मतदान म्हणजे एखादे मतदार 80% ते अबव मतदान जावची सोपी गोष्ट न्ही। म्हणजे 100तले 80 लोकांपेक्षा जास्त म्हणजे 87 लोक मतदान करतात पर्या भागात, साखळी भागात भितर 86.5% लोक मतदान करतात, वाळपय 82% करतात, म्हणजे 100तले 82-83 लोक भायर सरतात, मया 84 लोक भायर सरतात, बिचोली 83 लोक आणि बाकीचे भाशा आसतात। आणि त्यामुळे हे खूप बरी गोष्ट आसा। तांच्यांनी ज्या तरेन वावर केलो हातूंतल्यान विक्रमी मतदान जालें। गेल्या 2 वर्सां आमी सुरवातीपासून सांगत आयले की निवडणूक असेंब्लीची जाल्या नंतर भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केली। संघटन म्हणून विविध कार्यक्रम पार्टीन दिल्ले वयले कार्यक्रमूय राबयले आणि स्थानिक हांगाले सगळे कार्यक्रम राबयले। आणि हे करता आसतना सगळ्यांचो इन्वॉल्वमेंट आणि खास करून सरकार चलयता आसतना सरकाराचो मुखिया जो आसता तेणे जर ऑर्गनायझेशनच्या हातून इंट्रस्ट घेतलो आसत जाल्यार तातूंत सगळे जण इंट्रस्ट घेतात। आणि खऱ्या अर्थान मुख्यमंत्र्यान दिल्ल्या कार्यक्रमा भितर जितलो टायम सरकाराक दिवंक जाय तितलोच काम सरकार चलयता आसतना पार्टी ऑर्गनायझेशनान ज्या वेळार मागलो त्या वेळार तांच्यांनी आमकां वेळ दिलो। आणि त्यामुळे सगळ्या मंत्र्यांचो इन्वॉल्वमेंट हातूंत जाला। म्हणून आमी गांव चलो अभियान केलें, बूथ चलो अभियान केलें, लाभार्थी अभियान केलें, ज्यांक बेनिफिशरी मेळावे केले, नवीन हॉटेलांची संमेलनां केली, शेतकार ग्रुपाच्या संमेलनात प्रधानमंत्री स्वतः उलयले, तांचे बरोबर बूथ व्हेरिफिकेशन